नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. हा व्हिडिओ दुपारी बनवत आहे आणि खरंच बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की 2025 जी नीट MBBS एक्झाम झालेली आहे त्या एक्झामच्या अंतर्गत, आणि मलाही वाटलं कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पाहतो 2025 ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम दिली आणि ज्यांनी ज्यांनी MBBS चं स्वप्न बघितलं त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना खरंच ही एक्झाम अवघड गेली का? येस. कारण प्रतिक्रिया जेव्हा पाहतो आणि मोठ्या मोठ्या क्लासेसच्या सुद्धा प्रतिक्रिया पाहतो, त्यांचंही म्हणणं आहे की यावर्षी पेपर खरंच डिफिकल्ट आला होता. नक्कीच ज्या विद्यार्थी हे कबूल केले करतात की खरंच पेपर अवघड होता, त्याचं उत्तर यस होता. परंतु 2025चा पेपर तर झाला. यस, माझ्या हातामध्ये 2025चा नीटचा पेपर आहे. हे जे टेस्ट बुकलेट कोड 46, कारण माझ्या एका विद्यार्थी दिलेला पेपर आहे. या पेपरमध्ये जेव्हा क्वेश्चनचं बारकाईने अनालाइज केलं आणि जेव्हा आपण हे प्रश्न नेमके एनटीए कुठून टाकले आणि एनटीएचा उद्देश काय होता, खरंच आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहेत का, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बघ मित्रांनो, आज मी जेव्हा बायोलॉजी बद्दल तुम्हाला बोलते, आपण सध्या बनवणार आहोत 2025 नीट बायोलॉजी बुकलेट 46 नंबर्स. ओके, यामधले बरेच जर प्रश्न तुम्ही बारकाईने पाहिले असाल तर खरंच एनसीईआरटी बेसवर आधारित होते. आणि 2026 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ही एक्झाम द्यायची आहे नीट, साहजिकच आहे या वर्षच्या विद्यार्थ्यांचा अनुभव वाईट होता, त्यामुळे पुढे सुद्धा विद्यार्थी घाबरू शकतात, त्यांना सुद्धा भीती वाटू शकते. पण मित्रांनो, घाबरण्याची काही गरज नाही. तुम्ही जर प्रॉपर अभ्यास केला आणि प्रॉपर जे प्रश्न नेमके कुठून आले होते त्याचं अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल हे सर्व प्रश्न एनसीईआरटी, ओल्ड एनसीईआरटी, न्यू एनसीईआरटी या दोघांमधलं कॉम्बिनेशन होतं. आणि काही मित्रांनो प्रश्न होते 10वी सीबीएसई. बघा, 10वी सीबीएसई. ओके, 10वी सीबीएसई, 10वी 9th सीबीएसई जे एनसीईआरटी बुक, त्या बुक्स मध्ये सुद्धा लाईन टू लाईन क्वेश्चन्स आलेले मला दिसलेले आहेत. जेव्हा मी अनालिसिस करत असताना माझ्या विद्यार्थ्यांना सांगत होतो की पेपर खरंच डेप्थ चांगली होती, परंतु अभ्यास करताना जर विद्यार्थ्यांनी याची काळजी घेतली, बारकाईने लक्षात घेतले, तर मला वाटते 2026चा पेपर विद्यार्थ्यांना अवघड जाणार नाही. परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि मेहनत करत असताना तुम्हाला बारकाईने लक्षात घ्या. पेपरमध्ये जेव्हा मी पेपर अनालिसिस करत असताना तुम्हाला पेज नंबर, एनसीईआरटी बुकचं पेज नंबर तुम्हाला मी सांगणार आहे की खरंच लाईनचा क्वेश्चन कुठून आला होता. आणि त्या विद्यार्थ्याला नक्कीच त्यावेळेस गोंधळलेली अवस्था असते, खूप टेन्शन, समाजाचा अपेक्षा, आई वडिलांचा अपेक्षा आणि स्वतःच्या सुद्धा अपेक्षा, याच्यामध्ये कदाचित विद्यार्थ्याला टेन्शन येऊन गोंधळून जाऊन त्या ठिकाणी बुद्धिमत्ता चालत नाही, कन्फ्युजन खूप वाटते. कारण एनटीएचे प्रश्न, त्याचे ऑप्शन्स फार कन्फ्युजिंग होते, फार क्लोजेस्ट ऑप्शन होते. आणि हे जेव्हा ऑप्शन एका विद्यार्थ्यांनी बघितले असतील तेव्हा लक्षात येतं की 2026 मध्ये जे कोणी विद्यार्थी नीट MBBSचं स्वप्न पाहत आहेत किंवा नीट देणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी खरंच हा व्हिडिओ बघणं अत्यंत महत्वाचं आहे. ओके, चला मित्रांनो, आपण क्वेश्चन वरती जाऊ. हा पहिला व्हिडिओ आहे, एका व्हिडिओमध्ये पूर्ण क्वेश्चन होणार नाही, परंतु मी तुम्हाला 2025चा नीटचा पेपर हा एक ना एक क्वेश्चन बारकाईनं समजून सांगणार आहे विथ प्रूफ एनसीईआरटी. ठीक आहे मित्रांनो, तर यामध्ये एनसीईआरटी 12वी, एनसीईआरटी 11वी, एनसीईआरटी 10वी, एनसीईआरटी 9वी, म्हणजे 9th, 10th, 11th, 12th याचं कॉम्बिनेशन तुम्हाला या पेपरमध्ये पाहायला मिळतं. म्हणून मित्रांनो, खरंच अभ्यास करत असताना निवड 11th आणि 12th वर भर देऊ नका. बेस चांगला करून घ्या, फाउंडेशन चांगलं करून घ्या. 9th आणि 10th वर सुद्धा फोकस करा, कारण तिथल्याच थेअरी, तिथल्याच बेसिक गोष्टी तुम्हाला 12वी मध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. म्हणून आपल्याला खालच्या क्लासना सुद्धा इझी सोडता येणार नाही. ओके, तर 11-12चं बुक प्लीज घेऊ मी. ओके, आता याच्यामध्ये काय क्वेश्चन होता एनसीईआरटी. ओके, न्यू पहा, तुम्हाला मी 2025चा जे नीटचा पेपर दाखवत आहे त्यामध्ये एक क्वेश्चन होता बेटा. पहा, या क्वेश्चन मध्ये काही क्वेश्चन्स मी तुम्हाला काय करणार आहे, 3 स्तर करणार आहे. सगळ्यात इझी क्वेश्चन कोणते होते, त्यानंतर त्यापेक्षा थोडे मध्यम अवघड, थोडे मिडल डिफिकल्ट आणि हार्ड डिफिकल्ट, यापैकी कोणते होते. यस, बुक दे बेटा. तर एनसीईआरटी. ओके,
तर एनसीईआरटी मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. हा क्वेश्चन या ठिकाणी होता, हु इज नोन ऍज फादर ऑफ इकॉलॉजी इन इंडिया. क्वेश्चन्स बघा, कारण नीटच्या पेपरमध्ये एका क्वेश्चनसाठी मित्रांनो 4 मार्क्स आहेत. ओके, तर मार्क 4 असल्यामुळं कुठलाही क्वेश्चन आपल्यासाठी इझी नव्हता किंवा आपल्यासाठी ते गॉड हे गिफ्ट नव्हता. मग 4 मार्क बघा ना, एका मार्कासाठी सुद्धा रिझल्ट जातो. हजारो विद्यार्थी बाहेर पडतात एका गुणासाठी. तर मग हे 4 मार्क मिळण्यासाठी आपला इथं पहिला प्रश्न होता, हु इज नोन ऍज द फादर ऑफ इकॉलॉजी. हा क्वेश्चन नंबर 157, बुकलेट नंबर 46 यामध्ये. आणि क्लास 12 ओके, क्लास 12 चा हा होता. तर इकॉलॉजी सिस्टम मधला चॅप्टर आहे. तर हु इज द फादर ऑफ इकॉलॉजी इन इंडिया. फर्स्ट ऑप्शन रामदेव मिश्रा, सेकंड ऑप्शन राम उदार, थर्ड ऑप्शन बिरबल सहानी आणि फोर्थ ऑप्शन SR कश्यप. हे 4 ऑप्शन होते. या ठिकाणी करेक्ट आन्सर काय होतं, द फादर ऑफ इकॉलॉजी, द फादर ऑफ इकॉलॉजी. तर हा विचार मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही जर समजून घेत असताना तर कोण होतं, तर रामदेव मिश्रा. मग याचं तुम्हाला 12वी मध्ये बुक कुठे 12वीचं बेटा देना का पेज नंबर बा, फादर ऑफ इकॉलॉजी. तुम्ही जर बघितलं फादर ऑफ इकॉलॉजी, ओके, काढ दे इकॉलॉजी बेटा. हा ओके, फादर ऑफ इकॉलॉजी. पण रामदेव मिश्रा तुमच्या एनसीईआरटी बुक्स मध्ये सरळ सरळ याचा फोटो आहे, रामदेव मिश्रा. ओके, रामदेव मिश्रा सरळ सरळ यांचा फोटो आहे. तुम्हाला बघा, हा क्वेश्चन विद्यार्थ्यांनी विचार करताना तुमच्या एनसीईआरटी बुक मध्ये ज्या ज्या सायंटिस्टचा उल्लेख झालेला आहे त्या संदर्भात कसाही प्रश्न येऊ शकतो, याबद्दल आपल्याला या ठिकाणी फोटो. पेज क्रमांक एनसीईआरटी 12वी इकॉलॉजी चॅप्टर युनिट एक्स म्हणजे युनिट 10 या ठिकाणी सुरू होतं. आणि पहिल्याच पेजवर मित्रांनो या ठिकाणी फोटो आहे. बघा, या ठिकाणी फोटो आहे रामदेव मिश्रा यांचा जन्म 1908, डेथ 1998. स्पष्ट लिहून आहे, एका लाईन मध्ये लिहून आहे. काय लिहून आहे, रामदेव मिश्रा इज रिझर्व ऍज द फादर ऑफ इकॉलॉजी. रामदेव मिश्रा इज रिव्हर्ड ऍज द फादर ऑफ इकॉलॉजी इन इंडिया. आहे 157 नंबरचा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क मिळून देऊ शकतो. म्हणजे यामध्ये जे जे सायंटिस्ट असतील, ज्या विद्यार्थ्यांनी एनसीईआरटी 10 वेळा 15 वेळा 20 वेळा रीड केली असेल, त्या विद्यार्थ्यासाठी मला वाटते हा क्वेश्चन फार इझी गेला असेल. आणि ज्या विद्यार्थ्याला चुकला असेल त्यांनी कृपया जर रिपीट करत असाल तर पुढच्या वेळेस काळजी घ्या. आणि जे नवे विद्यार्थी जे आता सध्या 11वीतून 12वीत जात आहेत, न्यू विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना 2026 ची नीट द्यायची आहे, त्या विद्यार्थ्यासाठी मात्र हे एक लेसन आहे. कारण वाचन करत असताना, रीडिंग करत असताना बारकावे एनसीईआरटीचे लक्षात घ्या. हे गिफ्टेड मार्क जर बारकाईने अभ्यास केला असेल रामदेव मिश्रा यांचा, तर बऱ्याच विद्यार्थी मार्क गेले नसतील आणि काही विद्यार्थी गोंधळून चुका पण झाल्या असतील. जर चूक झाली असतील तर मान्य करा, ज्यांचं योग्य आलं त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांची चूक झाली असेल त्यांनी परत ही चूक करू नका. बारकावे लक्षात घ्या, रीडिंग करत असताना पॉइंट काढण्यासाठी सुद्धा मदत करा. आता यासाठी कुठला क्लास लागतो, बिलकुल लागत नाही मित्रांनो. ट्युशन, क्लास, कोचिंग हे एक काय माहितीये का, मार्गदर्शक आहे. पण मला वाटते क्लास लावला म्हणजे रिझल्ट येतो का, अजिबात नाही. आताचे कोचिंग क्लास कसे झाले, प्रोफेशनल झाले, आणि प्रोफेशनल क्लासेस मध्ये आपल्याला या गोष्टी मिळत नाहीत. प्रोफेशनल लावायला क्लास असतो, बरेच विद्यार्थी क्लास मध्ये मोकळं होता येत नाही. काही विद्यार्थी सेल्फ स्टडी करून सुद्धा नीट पास होतात आणि चांगले स्कोर मिळवतात. बघा, हे 4 मार्क्स तुम्हाला कुठलाही क्लास न लावता घरी जरी सेल्फ स्टडी केली, बारकाईने स्टडी केली, तर तुम्हाला गिफ्ट मिळू शकते की नाही, 100% मिळू शकतं. मग हेच टाइम
ओके, लक्षात घ्या. 157 चा क्वेश्चन नंबर तुम्हाला दिलेला पेज नंबर एनसीईआरटीचा तुम्ही बघू शकता. पेज नंबर वेर इज, हा 190 190 पेज नंबर वरती हा क्वेश्चन तुम्हाला लिहिलेला आहे. रामदेव मिश्रा. मग रामदेव मिश्राबद्दल तुम्हाला काय काय माहित पाहिजे? स्पष्ट या ठिकाणी दिलेलं आहे की रामदेव मिश्रा बोर्न ऑन 26 ऑगस्ट 1908. रामदेव मिश्रा ऑब्टेन PhD इन इकोलॉजी 1937. रामदेव मिश्राने इकोलॉजी मध्ये PhD केलेली आहे. कधी? 1937 मध्ये. ओके. नंबर 2, under Professor W.H. Pearsall, first from Leeds University in UK, he established teaching and research in ecology at the Department of Botany of the Banaras Hindu University. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा यांनी काय केलं? वर्क केलेलं आहे. रामदेव मिश्रा या सायंटिस्टने. ओके, त्यांनी PhD केलं, बॉटनी मध्ये वर्क केलेलं आहे, इकोलॉजी मध्ये वर्क केलेलं आहे. ओके, त्यांनी रिसर्च केलेलं आहे. आणि एक ते प्रोफेशनली काय होते? प्रोफेसर. Environmental response to plant populations and productivity and nutrient cycles and tropical forest and grassland ecosystem. Mishra formulated in the first postgraduate course in ecology in India. बघा मित्रांनो, हा जर बरं या ठिकाणी हे जर वाक्य आलं असतं तर ते पहिले पोस्ट ग्रॅज्युएट होते. कशामध्ये? इकोलॉजी मध्ये. इंडिया मधले पहिले व्यक्ती होते, फर्स्ट पर्सन. म्हणजे 2026 ला जे कोणी विद्यार्थी नीट देत असतील त्या विद्यार्थ्यांनी हा पॉईंट लक्षात ठेवणं मस्त आहे. रामदेव मिश्रा यांचं पूर्ण जर हे पूर्ण डाटा आपण जर लक्षात घेतला वन टाइम तर इन फ्युचर मध्ये यांच्याबद्दल प्रश्न बदलू शकतो. 2014 पासून तुम्ही विचार केला कधीच नीटनं रिपीट प्रश्न केलेला नाही. पण तुम्ही 2014 पासून दरवर्षीचे तुम्ही क्वेश्चन पेपर जर बघितलात तर याचा अर्थ प्रत्येक कन्सेप्टवर प्रश्न, फक्त प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे. आन्सर त्याच्या रिलेटेडच जवळपासच आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना वाचन करताना, रीडिंग करताना मागले पेपर, संदर्भ किंवा रेफरन्स या NTA माइंडसेट, म्हणजे डॉक्टर तुम्ही बनत असताना डॉक्टर बनण्यासाठी तुम्हाला काय क्वालिटी लागतात ह्या सर्व त्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि त्यात रामदेव मिश्राचा क्वेश्चन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट. पण ज्या विद्यार्थ्याला 4 मार्क गिफ्ट आहे की नाही, थेंबा थेंबाने तळसाचे. म्हणजे एक एक क्वेश्चन, एक एक मार्क आपण जर जवळ जवळ गेलो तर आपल्याला रामदेव मिश्राबद्दल लक्षात येऊ शकतो. ओके मॅडम. आणि त्यांना दिलं नाही की ते काय होतं? इंडियाचे फर्स्ट पोस्ट ग्रॅज्युएट पर्सन आहेत. फर्स्ट, आकांक्षा फर्स्ट. उद्या स्टेटमेंट बदलू शकते ना. इंडियाज फर्स्ट पोस्ट ग्रॅज्युएट, त्यांचं नाव काय? रामदेव मिश्रा. आणि ऑफकोर्स त्यांनी मग त्यांना फादर म्हटलं जाते. ओव्हर 50 स्कॉलर ऑब्टेन PhD डिग्री अंडर हिज सुपरविजन. त्यांनी गाईड म्हणून केलं, PhDच्या विद्यार्थ्यांना गाईड म्हणून सुद्धा काम केलं. त्याच्या हातात भरपूर PhD धारक विद्यार्थी बाहेर निघाले आहेत. अँड मूव ऑन द अदर युनिव्हर्सिटी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट इन initial ecology, technical and research across in country. He was honored with the fellowship of the Indian National Science Academy. त्यांना फेलोशिप सुद्धा मिळाली इंडियन सायन्स अकॅडमीची, वर्ल्ड अकॅडमी ऑफ आर्ट सायन्स अँड प्रेस्टिजियस संजय गांधी अवॉर्ड इन एन्व्हायरमेंटल इकोलॉजी. संजय गांधी अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळाला. संजय गांधी अवॉर्ड कशाचा दिला जातो? इकोलॉजी बद्दल दिला जातो. एन्व्हायरमेंटलच्या जे कोणी वर्क करतात त्या व्यक्तींना, म्हणजेच या व्यक्तींना तो अवॉर्ड मिळालेला आहे. मग रामदेव मिश्रा ही कन्सेप्ट किती छान झाली. धन्यवाद. हा क्वेश्चन समजून घेण्यासाठी पेज क्रमांक 190 क्लास 12 याचा अभ्यास करा मित्रांनो. 2026 साठी जे कोणी तयारी करतात, परत सांगतो, एका प्रश्नाचा आपण किस करणार आहोत. कुठून आला, कसा स्वरूप आला. आज रामदेव मिश्राबद्दल, आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट क्वेश्चन. धन्यवाद.